रेणुका, आज मनी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांनाच वेध लागलेले ते टॅक्स प्लॅनिंगचे आणि म्हणूनच या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि आपले नेहमीचे पाहुणे गुंतवणूक सल्लागार राजेश तांबे आता आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या प्रश्नांची जरूर वाट बघतो आहोत, कारण प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असतो की हे वर्ष आहे पण आता टॅक्स प्लॅनिंग नेमकं करायचं कसं, कराचं नियोजन करण्यासाठी ज्या खास टिप्स आपण जाणून घेणार आहोत. आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही जरूर वाट बघतो आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263. तुमचे प्रश्न येणारच आहेत, पण तोपर्यंत इथे आपण चर्चेला सुरुवात करतो आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा महिना असा असतो की वर्षभराचं नियोजन एकीकडे आपल्या समोर असतं आणि मार्च महिना आपली जणू वाटच बघत असतो. कशा पद्धतीचं प्लॅनिंग खरं करायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? सर्वात पहिले तर मी हे म्हणेल की बजेट जेव्हा येईल त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की हे जे आपले फायनान्स मिनिस्टर आहे, हुशार आहे अरुण जेटली, आय हॅव हाय रिगार्ड्स फॉर हिम, पण त्यांच्याकडनं मी काय रॅडिकल काही बजेट काय एक्सपेक्ट करत नाही. क्योंकि तो एक परसेप्शन असतो तो एक डिफरंट आहे. बेसिकली बाय प्रोफेशन ही इज अ लॉयर, ही इज अ व्हेरी गुड लॉयर, इज वन ऑफ द टॉप लॉयर्स ऑफ इंडिया. पण त्याच्यासाठी रॅडिकल स्टेप करण्यासाठी ती तुमची जी ब्युरोक्रेसी ती तुमच्या अराउंड असते त्याच्यामध्ये यू हॅव टू टेक अ व्हेरी रॅडिकल स्टेप. तर ते एवढी मला त्यांच्यामध्ये वाटत नाही की ते एवढं हे घेतील. आणि जसं तुम्ही सांगितलं, माझं हमेशा म्हणणं आहे की मनी इन द हँड्स ऑफ पीपल इज मच बेटर मनी इन द हँड्स ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला काही माहिती नसतं की हा पैसा कसा खर्च करायचा. अगर आपल्या हातामध्ये तो पैसा राहील तर आपल्याला माहिती आहे कसा खर्च करायचा. माझी आपली अशी हे आहे की फायनान्स मिनिस्टर एकदम डायनामिक पाहिजे आणि त्या डायनामिझममध्ये जे फिट बसतात माझ्या अँगलने इज ओनली वन मॅन अँड दॅट इज डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी, who has been professor of economics in the Harvard University for the last 40 to 50 years. But anyway, that is for the government to decide. पण त्याच्यामध्ये मी हेच म्हणेल की लुकिंग ॲट जी सिच्युएशन चालू आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले इन्कम टॅक्स अबॉलिश करून टाका. 2 लाख कोटीची तुम्हाला कलेक्शन मिळते, त्याच्यामध्ये एवढी ब्युरोक्रेसी तुम्ही क्रिएट केलेली आहे. हा 2 लाख कोटी तुम्ही बाकीच्या ह्याच्यातनं पण तुम्ही रिकवर करू शकता. तुमच्याकडे कोल ब्लॉक्स तुम्हाला ऑप्शन करायचा आहे, तुम्हाला स्पेक्ट्रम आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्याच्यामधनं तुम्ही हे करू शकता. आणि असे याच्यामध्ये अगर तुम्ही बरोबर प्लॅनिंग केलं तर देर आर व्हेरियस वेज वेर यू कॅन कलेक्ट दिस मनी फॉर द नेक्स्ट 15 years. या याच्यामध्ये ज्या तुम्ही ऑप्शन बरोबर अगर केलं तर तुम्हाला एवढा पैसा मिळू शकतो की 15 वर्षापर्यंत तुम्ही विसरून जा की तुम्हाला काय इन्कम टॅक्सची जरूरत आहे. आणि दुसरं जसं मी म्हटलं की गव्हर्नमेंटलाच याची लिमिट वाढवायला पाहिजे. 15,000चं स्टँडर्ड डिडक्शन, 2.5 लाखाची मिनिट, 2 लाखामध्ये हाऊसिंग हे आहे. हे सगळी महागाई बघताना इन्फ्लेशन आता थोडं कमी आलं आहे. इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये आपलं इन्फ्लेशन हमेशा हायेस्ट होतं. आता बिकॉज क्रूडची प्राईस कमी आली आहे आता थोडंसं ते लेवलवरती आलेलं आहे. आणि जसं लोक म्हणतात आता इंडस्ट्री म्हणते परत आज बेसिस पॉईंट कमी करा, हे याच्यासाठी लागलेले आहे. माझं तेच म्हणणं आहे इन्व्हेस्टरला, लोकांना काहीही होणार नाही. 0.25% इंटरेस्ट रेट्स कमी केले 14 की 15 जानेवारीला. काय झालं त्याच्यामध्ये, काय चेंज आला? हॅज द वर्ल्ड चेंज? नथिंग हॅज चेंज इन द रिअल वर्ल्ड. माझं हेच म्हणणं आहे, डोंट लुक फॉर रिझन्स अँड पीपल, इंडस्ट्री इज ऑलवेज लुकिंग फॉर रिझन्स. सो आय डोंट बिलीव्ह इन इंडस्ट्री. तसंच माझं म्हणणं आहे, लोकांना पण म्हणणं आहे हे आहे की टॅक्स प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काही खूप जास्त मिळणार नाही. 1चा 10 करायचा आहे, पैसे अगर वाढवायचे असेल तर तुम्ही म्हणाल परत मी त्याच मुद्द्यावर येतो. आणि मुद्दा हेच आहे की जे काही तुमची सेव्हिंगचा पैसा आहे तो इक्विटी मार्केटमध्ये टाका, 2-4 स्क्रिप्ट्समध्ये टाका, बघा तुम्हाला एक्सपेरिमेंट करून कसा पैसा मिळालेला. आणि एक्झाम्पल्स दिलेले आहे मी. जरूर सर, आपल्याला म्हणूनच फोन यायला सुरुवात झाली. आपण प्रश्नांनी सुरुवात करूयात. आपल्याला रमेश क्षीरसागर प्रश्न विचारतायत मुंबईहून. विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, ते चाललाय ना बात तुमची. हॅलो, तुमचा प्रश्न सलग विचारा. तांबे साहेब नमस्कार. नमस्कार. मी काय म्हणतो, मी जरा 1986 ला 1-2-3 शेअर्स घेतले होते. प्रीमियर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, झुंझुनवाला पेपर केमिकल आणि मंगला टिंबर. आतापर्यंत त्याची काय लिस्टिंग झाली काय कळलेलंच नाही. क्षीरसागर साहेब, 88 मध्ये गेला, युग बदलला, किती प्राईम मिनिस्टर झाले, आपण ज्या मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये होतो आपण कॅपिटल मार्केट्समध्ये आलो, रशिया टंबल झाला, युग बदलले, तुमचे लहान घरामध्ये जे मुलं असतील ते मोठी झाली आणि तुम्ही त्या शेअर्समध्ये अजूनही त्याचाच विचार करत आहे. त्यांना लाईन मारा. जे तुम्ही आता शेअर्सचे नावं सांगितले त्याचे मी काही नावं पण ऐकलेली नाही आहे. तर लकीर मारा आणि जे आमचा हा प्रोग्राम रेग्युलरली बघा, ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करायला सांगतो ते करा. टेक महिंद्रानी साहेब 1:1चा बोनस दिला. तर ज्यांना 1:1 मध्ये ज्या प्रोग्रामच्या या माध्यमाने ज्यांनी टेक महिंद्रामध्ये इन्व्हेस्ट केला त्यांनी कंपनीने आता डिक्लेअर केला 1:1चा बोनस. याच्यापेक्षा अजून गोल्ड लाईन कोणाला काही मिळू नाही शकत. दिस इज प्रॅक्टिकली समथिंग लाईक अन ऑइल वेल इनसाइड युअर हाऊस.
आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात संजय गोसावी नाशिकहून. विचारा संजय. हॅलो नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे सर, आम्ही हाऊस लोन घेतलंय, बंगला बांधला, ती जागा मिसेसच्या नावावर आहे आणि SBI ने लोन दिलं माझ्या पगाराच्या याच्यावर, आणि मला त्याचा बेनिफिट ETCC मध्ये मिळत नाहीये सर, इन्कम टॅक्सचा. क्योंकि त्याच्यामध्ये काहीतरी जो बेनिफिट असतो हाऊसिंग लोन मध्ये काहीतरी 2 लाखाचा बेनिफिट आहे आतापर्यंतचा, पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ना की जागा कोणाच्या नावावर आहे आणि ते अलग नावावर आहे, तर ते कसं तुम्हाला मिळणार? त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक चेंजेस ते करावे लागतील गोसावी साहेब. आपल्याला पुढचा प्रश्न दीपाली पाटील विचारतात पुण्याहून. विचारा. मी एक हाऊसवाईफ आहे आणि पार्ट टाइम काम करते. तिथे मला 5 ते 6 हजार मिळतात महिन्याला. तर आणि मला शेअर्सच्या संदर्भात काही जास्त माहिती नाही, तर मी ते कसे गुंतवू की ज्याने मला जास्त म्हणजे रिटर्न्स मिळतील? ओके, थँक्यू. दीपाली, मला माहिती नाही, आय एम आस्किंग यू व्हेरी पर्सनल क्वेश्चन की अगर तुमची आपली फॅमिली आहे आणि तुम्ही 5 ते 6 हजार रुपये मिळवता आणि तुमचे फॅमिली आहे म्हणजे तुमचे मुलं पण आहे, तर तुमचे मुलं जी आहे तो सर्वात रिअल शेअर आहे, ती तुमची रिअल इन्व्हेस्टमेंट आहे. पढेगा इंडिया बढ़ेगा इंडिया. इंडिया विल बिकम सुपर पॉवर नॉट ऑन द बेसिस ऑफ द सिली सेन्सेक्स अँड निफ्टी, ज्याच्यावरती हे लोक तुम्हाला सगळे बुद्धू बनवतात. हे टीव्हीवरती जेवढे पण येतात आणि सांगतात ना इधर टेक्निकली स्ट्रॉंग आहे, टेक्निकली वीक आहे, हे काही ना काही यांचं काही ऐकू. इंडिया बढ़ेगा इंडिया, बढ़ेगा इंडिया. इंडिया विल बिकम सुपर पॉवर. अगर त्यांना शिकवा, शिक्षण, एज्युकेशन, दॅट इज द बेसिक थिंग. आणि त्याच्यानंतर अगर तुम्हाला टाकायचं असेल तर पैसे इकट्ठे करा, 3 महिन्याचा पैसा इकट्ठा करा, 15,000 करा, 20,000 करा. स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर घ्या 300 रुपयामध्ये, आणि तुम्हाला समजा एक स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर घ्या. त्याच्यानंतर एक तुम्ही काहीतरी दुसरा शेअर घ्या जो काहीतरी लो व्हॅल्यूमध्ये असेल, जसा एंटरटेनमेंटमध्ये डिश TV तुम्हाला 70 रुपयामध्ये मिळतोय, अशोक लेलँड आहे तो तुम्हाला काहीतरी 60 रुपयामध्ये मिळतोय. तर असे 2-2, 3-3 महिन्याचे पैसे इकट्ठे करा. पण ती प्रायोरिटी बघा, तुमची प्रायोरिटी काय. बट माय फर्स्ट प्रायोरिटी वुड बी व्हॉट आय वुड से इज एज्युकेशन ऑफ युअर चिल्ड्रन. बरोबर सर. पण या सगळ्यामध्ये जसं आता म्हणतो आपण कर नियोजनासाठी खास करून प्रत्येकाच्या मनात असतं की मला जे माझ्याकडे इन्कम आहे त्याचं नेमकं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की शिक्षण आहे, घरातलं काही कार्य आहे, पण याच्यासाठी पैसा गुंतवण्याची गरज असते. तर आपण म्हणू शकतो की FDचा पर्याय असतो किंवा जे आतापर्यंत एक चालत आलेले पर्याय आहेत. तर या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन करा? माझं म्हणणं असं आहे की FD खराब नाही आहे, क्योंकि हर माणूस स्टॉक मार्केटमध्ये जाऊ नाही शकत, क्योंकि स्टॉक मार्केटमध्ये जेवढे पण हे ब्रोकर्स आहेत त्यांची रेप्युटेशन फार वाईट राहिलेली आहे. त्यांच्याकडे जे मुलं कामं करतात हे तुम्हाला बुद्धू बनवतात. इन्शुरन्समध्ये पण तुम्हाला मिस सेलिंग आहे की ते तुम्हाला अशी पॉलिसी चेपतात, तुम्हाला ती अशीच पॉलिसी विकतात की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट रिलेटेड पॉलिसी आहे. तर लाईफ इन्शुरन्स पण आजकाल आता काही हे नाही आहे. लाईफ इन्शुरन्स तेव्हा काहीतरी लुक्रेटिव्ह होता, आता काही लुक्रेटिव्ह नाही आहे. त्याच्यामध्ये 6%चा रिटर्न मिळणार आहे. आणि दुसरा जसं तुम्ही सांगितलं की अजून कोणची इन्व्हेस्टमेंट आहे. लँड तुम्ही काही घेऊ नाही शकत छोट्याशा याच्यामध्ये. आज 1 लाखामध्ये 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मुंबईमध्ये झोपडपट्टी पण मिळत नाही. नॉट इव्हन 1 स्क्वेअर फीट, तुम्हाला 10 स्क्वेअर फीटची झोपडपट्टी पण नाही मिळणार. झोपडपट्ट्या पण आजकाल रिडेव्हलपमेंटला जातात तर लाखोंची त्यांची किंमत आहे. मग राहिलं काय ऑप्शन? गोल्ड कॅनॉट बी अन ऑप्शन, सिल्वर कॅनॉट बी अन ऑप्शन. मग अल्टिमेटली जो हिंदुस्थानाचा व्यक्ती आहे, जो एक लोअर मिडल क्लास आहे, ज्याला पण लाईफमध्ये वरती यायचं आहे, त्यांनी काय करायचं? त्यांनी हेच करायचं की जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी 100 रुपयामध्ये ऑरबिंदो फार्मा घेतला, आज 1000 रुपयाचा भाव आहे. ज्यांनी स्ट्राइड्स ॲग्रोलॅब घेतला तेव्हा 100 रुपयामध्ये, आज त्याचा काहीतरी 700-800 रुपयाचा भाव आहे. वन ऑफ द डिव्हिजन हॅज बीन बॉट ओव्हर बाय मायलँड लॅबॉरेटरीज, जी USची मोठी कंपनी आहे. टेक महिंद्रा जसं आम्ही सांगत होतो, आपण आपल्या प्रोग्रामच्या माध्यमाने सांगितलं, त्याच्यामध्ये 1:1चा बोनस मिळाला. एशियन पेंट्सनी 1:1चा बोनस दिला. SBI जसा आता 300 रुपयाला आहे, तर तो त्यांनी घेतला तर त्याला 900 रुपयाचा भाव मिळेल. तर अशा गोष्टींमध्ये अगर तो या इक्विटी मार्केटमध्ये आता हे शेअर्सच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 50,000, 20,000, 25,000चे मिळतात. 25,000मध्ये तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करणार? सोनं घेऊ नाही शकत, चांदी घेऊ नाही शकत, जमीन घेऊ नाही शकत. मग याच्यामध्ये अगर 3 पटीचा आणि 4 पटीने अगर तुमचं नशीब असेल आणि राईट तुम्ही अगर अप्रोच घेतला आणि राईट सिलेक्शन केलं आणि प्रोग्राम बघितला आणि ऐकलं, तर मग देन देर इज अ पॉसिबिलिटी की तुम्हाला ही एप्रिसिएशन मिळू शकते. जसं ऑरबिंदो फार्माने केलं, टेक महिंद्राने केलं, बॉश याच प्रोग्राममध्ये आता मला वाटतं किती 3 महिने चालू आहे. बॉश हाय हिटलर सारखा माणूस नाही, लोक त्याला हे करतात, पण ते सोडा, त्यांनी गॅस चॅम्बरमध्ये जे काय टाकलं. पण द कंपनीज व्हॉट ही हॅज क्रिएटेड, फोक्सवॅगन इटसेल्फ मीन्स पीपल्स कार. अरे सगळ्या गाड्यांची हवा काढून टाकली त्यांनी. ही हॅज टेकन द स्टीम आउट ऑफ ऑल दीज कार्स द मोमेंट इन फॅक्ट फोक्सवॅगन केम टू इंडिया. That company, Bosch, it's an innovative company. 3M, Minnesota mining company. I consider this company to be world's best innovative company. ते फक्त हे नका बघू की तुम्ही घरी ते त्यांचं ते स्क्रबर घेता आणि त्यांनी भांड्यांचं जे जंग लागतो ना त्याला, जेव्हा ते जळतं भांडं तर तुम्ही त्यांनी ते भांडं साफ करता. डोंट लुक ॲट दॅट प्रॉडक्ट.
लुक ॲट दॅट इनोव्हेशन वॉट दॅट कंपनी इज गॉट. म्हणूनच त्या कंपनीचा शेअर आज 7,000 रुपयाला आहे. 2,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर 26,000 कोटीचा टर्नओव्हर करते. झिरो डेट कंपनी. दे डोंट मॅन्युफॅक्चर एनी प्रॉडक्ट ऑफ देअर ओन. इज इट नॉट समथिंग व्हेरी फॅन्टॅस्टिक की तुम्हाला आज 900 रुपयाचा तो शेअर आहे, उद्या बोनस मिळाला 1:1चा, अजून 2,000वर गेला, तर याच्यापेक्षा अजून जॅकपॉट लोकांना काय मिळणार आहे? कोणची जमीन तुम्हाला जॅकपॉट देणार आहे 10, 20,000 आणि 30,000मध्ये टॅक्स प्लॅनिंग करून? जरूर सर, आणखीनही पर्यायांचा आपण विचार करणार आहोत, पण एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त IBM ग्रुप. डॉक्टर मेहरा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगरहून रवींद्र चन्ना आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा रवींद्र. हा, नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. हा, मी अहमदनगरवरून विचारतो. माझं एकूण उत्पन्न 6.5 लाख आहे आणि मला म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ATC अंडर, तर ती कशा प्रकारे करावी ती सांगा. आणि दुसरा प्रश्न असा की मी जे आपलं शेअर मार्केट आहे त्यामध्ये पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे एशियन पेंट आणि यंदा फॉलो करतो, एक शेअर घेतलेला आहे मी, त्या संदर्भात पण मला परसेप्शन सांगू शकता का? ओके रवींद्र साहेब, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कशाला करता? तुम्ही अगर ग्रॅज्युएट असेल तर मी म्हणेल मग डायरेक्ट करा ना. कोणी तुम्हाला सगळे पैसे थोडी तुमचे होणार आहे. तर इक्विटी मार्केटमध्ये जे तुम्ही आपल्या डीमॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल, एशियन पेंट्स तुम्ही घेतलेला आहे. आणि हे जे लोक बोलतात आहे की क्रूडची प्राईस खाली गेली आणि त्याच्याने तो खाली गेला, यांना माहिती नसतं काल रात्री भाजी कोणची खाल्लेली असते घरी, आणि हे क्रूडवरती बोलतात. अहो मोरे साहेब, सौदीच्या राजाला माहिती नाही नेक्स्ट प्राईस क्रूडची काय राहणार, आणि हे ॲनालिस्ट आपली उगीच बोंब करत असतात टीव्हीवर. चेहरा येतो दिसतोय म्हणून मग बोंबाबोंब करायची. बायको म्हणते अगं बघ माझा नवरा टीव्हीवर आहे. द सरप्राइजिंग थिंग इज दॅट दे डोंट नो व्हॉट इज क्रूड. तर मोरे साहेब, डोंट गेट कॅरीड अवे. एशियन पेंट्स बिलकुल धरून ठेवा. 1,500चा भाव दिसेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जी काय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे डायरेक्ट करा. इनफॅक्ट युअर मोर प्रॉफिट तुम्हाला होईल जास्त. म्युच्युअल फंडमध्ये काय ओनली पार्ट ऑफ द प्रॉफिट विल बी शेअर्ड विथ यू अँड मेजर प्रॉफिट विल गो टू द कंपनी. तर त्याच्यामध्ये हे तुम्ही अंमलमध्ये करा. फॉलो इट. आपल्याला पुढचा प्रश्न मुंबईहून अमोल मोरे विचारतात. विचारा. हॅलो साहेब, नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न थोडा टॅक्सच्या संदर्भामध्ये आहे. माझ्या नावावर आणि माझ्या मिसेसच्या नावावर को बॉरोवर म्हणून असं एक अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि त्याचं जे टोटल डिडक्शन जे असतं ना, ते टोटल डिडक्शन जर माझ्या मिसेसने पूर्ण प्रिन्सिपल अमाऊंट घेतली आणि मी पूर्ण टॅक्सचा बेनिफिट घेतला तर असं होऊ शकतं का? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की आय नीड टू हॅव सम मोर डिटेल्स. तुमचा नंबर माझ्याकडे आलेला आहे आणि आमच्याकडे इथे वेळ खूप कमी आहे, क्योंकि त्याच्यामध्ये इट हॅज टू बी डन इन टोटॅलिटी. तर व्हॉट विल डू इज की विल गिव्ह यू अ कॉल अँड वी विल गेट बॅक टू यू. सर, पण जसं मगाशी पण एक प्रश्न होता की हाऊस लोन घेतलेलं होतं आणि त्याचा म्हणजे त्यांनी त्यांच्या बायकोच्या नावावर ते सगळं होतं. मग त्याच्यामध्ये माझं तेच म्हणणं आहे की अगर लँड तुमच्याकडे आहे, टायटल त्यांच्या बायकोच्या नावावर आहे, लोन त्यांनी घेतलेला आहे, त्याचा बेनिफिट त्यांना ATC मध्ये मिळणार नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे बघायला पाहिजे की त्यांचं पण नाव पाहिजे त्याच्यामध्ये. तर फर्स्ट ओन अगर ते असते तर देन टू बी नॉट अ मच ऑफ अ प्रॉब्लेम. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहे या तुम्ही सगळ्या बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट माझं हे म्हणणं आहे की CA जो हे आहे ते काय वाईट नाही आहे, पण जेव्हा तुम्ही आपले रिटर्न्स फाईल करतात तुम्ही पण आपला हर माणसाला मी म्हणतो की आपलं पर्सनल इंटरेस्ट त्याच्यामध्ये ठेवा. हॅव अ डिस्कशन विथ हिम अँड त्यांना विचारा की हे तुम्ही का करता. डू नॉट हॅव टोटल फेथ ऑन एनीबडी. माझं हे नाही म्हणणं आहे की चार्टर्ड अकाउंटन्सीचा जो ग्रुप आहे तो काही वाईट आहे, पण डू नॉट हॅव अ ब्लाइंड फेथ. यू हॅव द राईट टू आस्क that what exactly you have and how they are filing the returns. तर त्याचा तुम्हाला राईट आहे, तुमची त्याची पुरी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाहिजे. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न चंद्रकांत ठाकरे विचारतात मुंबईहून. विचारा. हॅलो. हा, विचारा. नमस्कार, मी चंद्रकांत ठाकरे बोलतो चेंबूरहून. मी सर शिक्षा प्लस सुपर प्लॅन घेतला होता मॅक्स लाईफचा. ऍक्च्युली तो मला बंद करायचा. तर जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले. बर. तर त्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे बंद करता येऊ शकतो का असं मध्येच? बघा, ते जे प्लॅन्स आहे आता एवढे 1000 प्लॅन्स आहे, त्याच्यामध्ये जो तुम्ही मॅक्स कडनं केला, तुम्ही अगर समजा डायरेक्ट कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला होता तर त्यांना तुम्ही हे करा. एजंट असेल तर एजंट हे करा. पण मला काय एक्सपेक्टेशन तुमच्या एजंटकडनं फार कमी आहे, क्योंकि एजंटला जेव्हा कळेल की तुम्ही आता बंद करताय, प्रीमियम पे करणार नाही, तर त्याचा इंटरेस्ट तुमच्यामध्ये टच होण्यामध्ये आणि तुम्हाला ही आता सर्व्हिस देण्यामध्ये नाही आहे. इंडिया इज नॉट अ व्हेरी सर्व्हिस ओरिएंटेड अशी हे आहे की त्याच्यामध्ये माणूस म्हणतो जोपर्यंत तुम्हाला प्रीमियम पे करतो आय गिव्ह यू, आय कलेक्ट द चेक, किंवा मला त्याच्यावरती कमिशन मिळत आहे. तर गेट इन टच विथ दी ऑफिस आणि त्या ऑफिसवाल्यांना विचारा की याच्यामध्ये लॉक इन पिरियड काय आहे. ते जेव्हा तुम्ही हा प्लॅन घेतला तेव्हा तुम्ही हे सगळं समजून घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये लॉक इन पिरियड किती आहे. अगर समजा मी हा बंद केला, माझी कॅपॅसिटी नाही आहे, मी डिस्कंटिन्यू करतो, तर ही इन्फॉर्मेशन साहेब ठाकरे ज्यांचा फोन होता आता त्यांना हे सगळं माहिती पाहिजे.
आय मीन यू कॅनॉट बी ब्लाइंड आहे, तुम्ही आपलं काही पण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. जरूर. खरं आणखीन काही पर्याय आहेत त्यांचा देखील आपण विचार करणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. डॉक्टर मेने तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला रवींद्र कुडाळकर नाशिकहून प्रश्न विचारत आहेत. विचारा. नमस्कार, रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. राजेश तांबे सर, आपलं व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शन याचा मी अगदी असीम चाहता आहे. गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रामध्ये अनेकांना तुमचं मार्गदर्शन आकृष्ट करण्यामध्ये खूप मदत करतं. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की एक घर अस्तित्वात असताना जर दुसरं घरही घेतलेलं असेल तर टॅक्स प्लॅनिंग मध्ये काही अडचणी येतात का, किंवा ते कसं करावं, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की इन्शुरन्स पॉलिसी आणि टॅक्स प्लॅनिंग याचा समतोल कसा साधता येईल. धन्यवाद. ओके. कुडाळकर साहेब, एक घर आहे आणि दुसरं असेट करायचं आहे. माझं म्हणणं की अगर तुमच्याकडे पैसे आहे आणि यू हॅव दॅट कॅपॅसिटी टू इन्व्हेस्ट करण्यासाठी आहे तर गो अहेड. पण समजा जसं त्याच्यामध्ये जसं तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की इन्शुरन्समध्ये जेव्हा तुम्ही घेता, इन्शुरन्समध्ये कोणतीही पॉलिसी घेताना तुम्ही एक चीज लक्षात ठेवा की इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये क्लब नका करू. इट कॅनॉट बी अ लाईफ इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट पुट टुगेदर. जेव्हा तुम्ही इन्शुरन्सची पॉलिसी घेता तर फक्त इन्शुरन्स घ्या. आणि नाशिकमध्ये जसं आता बघितलं आहे, सगळ्यांकडे माझं म्हणणं हे की तुमच्याकडे अगर 2 घरं आहे आणि तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट चांगले आहे, लाईफ इन्शुरन्सचं पॉलिसी घेणं ज्याच्यामध्ये रिस्क कव्हर्ड इज द मॅक्सिमम अँड प्रीमियम तुम्ही कमी पे करताय, काही असं काही त्याच्यामध्ये काही मला ल्युक्रेटिव्ह नाही आहे. इफ यू आस्क मी, आय वुड नॉट बाय अ लाईफ इन्शुरन्स. बट सपोज बट यू हॅव टू बी इन टू दॅट काइंड ऑफ अ सिच्युएशन की तुम्ही आज हे आहे. ओल्ड डेज मध्ये हा कॉन्सेप्ट होता 6%च्या रिटर्न मध्ये वाय शुड आय ब्लॉक माय मनी इन लाईफ इन्शुरन्स. बरोबर सर. पण घर खरेदी करताना म्हणजे एक घर आहे आणि दुसरं घर पण घ्यायचं स्वप्न आहे, तर आपण आतापासून कशी काटकसर? जरूर करा. काटकसर काय, आय मीन यू आर क्रिएटिंग एन ॲसेट. ॲसेट क्रिएशन साठी तर मी म्हणेल की येस, गो अहेड. अगर त्याच्यामध्ये अगर तुम्ही आपला खर्च कमी करताय, एक साडीच्या जागी अगर तुमची बायको अगर 2 साडीच्या जागी 1 साडी घेते, तुम्ही 2 कपड्यांच्या जागी 1 कपडे घेताय आणि तुम्ही ज्वेलरी नाही विकत घेता, तर यू आर डेफिनेटली क्रिएटिंग एन ॲसेट. आय वुड से प्लीज गो अहेड. ओके. जरूर. पण या सगळ्यामध्ये सर तुम्ही आणखीन काय महत्त्वाच्या टिप्स द्याल? कारण अगदी फेब्रुवारी महिना आलेला आहे आणि मार्चच्या एकूणच टॅक्स प्लॅनिंगच्या दृष्टीनं किंवा डिक्लेरेशनच्या दृष्टीनं तुम्ही आणखीन काही नाही. माझं असंच म्हणणं आहे की लेट अस सी काय गव्हर्नमेंट काय आपल्याला हे देते अंडर द या ज्या स्टिप्युलेटेड जे आता रूल्स आहे याच्यामध्ये तर असा काहीच बेनिफिट नाही आहे. तर माझं हमेशा गव्हर्नमेंटला हेच म्हणणं आहे, मीडियाच्या थ्रू टीव्हीच्या माध्यमाने मी हेच म्हणतो, इन्कम टॅक्स अबॉलिश करून टाका. त्याच्याने लोकांना, तुम्हाला, मला, सगळ्यांना, कॅमेरामॅनला, इथे तिथे आपल्या पुऱ्या स्टुडिओमध्ये सगळ्या लोकांना राहत मिळेल आणि सगळे खुशीची लहर उठेल पुऱ्या हिंदुस्थानामध्ये की अगर जेटली साहेबांनी अगर हे केलं आणि सांगितलं इन्कम टॅक्सच एबॉलिश करून टाका ना, खुशीची लहर दौडेल. तुमच्या चेहऱ्यावर एकदम तुकतुकी येऊन जाईल मॅडम, माझ्याही चेहऱ्यावर येईल, का नाही? जरूर. असं झालं तर ठीक असेल, पण बघूया तर नेमकं आपल्या भविष्यात काय काय आहे. पण धन्यवाद. दर मंगळवारी आपण भेटणारच आहोत. आज आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. उद्या देखील आपण टॉक टाइममध्ये नवीन विषयासह भेटणार आहोत, पण आज इथेच थांबतोय. पहा फक्त IBN.